आपण आज नूडल्स बनवणार आहे बघा. अशा पद्धतीने सगळ्या भाज्या टाकून व्यवस्थित आपण घरीच चायनीज डिश बनवून खाऊ शकतो. आज बनवणार आहे नूडल्स. त्यासाठी इथे पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. अशा पद्धतीने पाणी बॉईल झाल्यावरती नूडल्स टाकले आपण. त्या चवीनुसार थोडेसे मीठ टाकायचं, जास्त नाही, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. हे असे बॉईल करून घ्यायचं आपल्याला. नूडल्स बॉईल करून घेतले आणि थोडंसं तेल लावलं आहे. पहिलं थंड पाण्यात धुवून, म्हणजे 2-3 पाणी टाकायचं थंड पाण्यात आणि मग असे तेल लावून घ्यायचे. मग कसे मोकळे मोकळे नूडल्स होणार, चिपकणार नाही अजिबात. अशा पद्धतीने आपले नूडल्स बॉईल झाले आणि आपण इथे स्वच्छ भाज्या धुवून आणि सगळं कटिंग करून घेतलं आहे. पत्तागोबी, शिमला मिरची, बीन्स आणि गाजर. आणि नूडल्समध्ये कसे लांब लांब असल्यामुळे पोरं साईडला काढून फक्त नूडल्स खातात. तर हे जर बारीक कटिंग करून टाकलं आपण तर पोरांच्या पोटात व्यवस्थित जाईल. आणि हा बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं अद्रक घेतले मी आणि लसूण घेतले 5 ते 6 पाकळ्या, ते किसून घेतले आपण. तेल गरम झालं आपलं, त्यात अद्रक लसूण टाकायचं. अद्रक लसूण टाकल्यामुळे चायनीजचा वास एकदम वेगळा येतो. किसून टाकायचं आपल्याला. ते कसे चायनीजमध्ये कसे बारीक कट करून टाकतात, पण आपण किसून टाकलं तर. अद्रक लसूण टाकलं आपण, व्यवस्थित मिक्स करायचं. जास्त तेल वापरायचं नाही. कांदा आणि सगळ्या भाज्या इथे मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भाज्या टाकून व्यवस्थित. चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला. आणि असं छानपैकी फिरवून घ्यायचं. आपण ह्याच्या आधी थोडंसं ह्याच्यातून मीठ टाकलं, तर चवीनुसार मीठ वापरा. ओके. रेड चिली सॉस, सोया सॉस आणि आपण थोडंसं व्हिनेगर टाकणार आहे. एक चमचा शेजवान चटणी. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि नूडल्स टाकायचे. तयार आपले नूडल्स. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, कारण की मी नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. आपल्या नूडल्स तयार आहे. अशा पद्धतीने शेजवान चटणीसोबत आपण खाऊ शकतो, घरच्या घरी बनवून.